तर उपराष्ट्रपती पदाच्या अर्ज भरणीसाठी सगळे नेते मंडळी पोहोचलेले आहेत। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही लवकरच पार पडणार आहे, पण त्यासाठी आपापल्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी तिथे ते पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन देखील पोहोचलेले आहेत। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आहेत आणि त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा अर्ज ते मोदींच्या समवेत तिथे त्यांच्यासोबत पंतप्रधान मोदी देखील उपस्थित आहेत। तर त्यांच्या उपस्थितीमध्ये ते उपराष्ट्रपती पदाचा अर्ज दाखल आपला करतायत। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये राज्यसभा सचिवालयामध्ये ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल देखील राहिलेले आहेत आणि आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची आणि राज्यसभेच्या सभापती पदाची जागा रिक्त झाली होती। त्यानंतर एनडीएचा हा उमेदवार, या सगळी माहिती जाणून घेऊयात आपण। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एनडीए कडून सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी त्यांनी दिलेली आहे, ते फॉर्म तिथे भरतायत, काय अधिकची माहिती? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह एनडीएचे अनेक महत्वाचे मंत्री या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू देखील सहभागी आहे। श्रीकांत शर्मा जे शिवसेनेचे नेते आहेत ते आहेत। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित आहे। त्यानंतर अपना दलच्या नेत्या पटेल उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कायदा मंत्री मेघवाल देखील उपस्थित आहे। निवर्तमान राज्यपाल जे आहेत डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे। या प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर राज्यसभा सचिवालयाचे जे महासचिव आहे यांना पीठासीन अधिकारी निश्चित करण्यात आला आहे या संपूर्ण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी। त्यांच्या समवेत हे अर्ज दाखल करण्यात आले। 4 सेटमध्ये हे अर्ज दाखल करण्यात येणार आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या 4 सेटमधला पहिला जो सेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे। दुसरा जो सेट आहे तो केंद्रीय गृहमंत्र्याच्या वतीनं अमित शहा यांच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे। तिसरा जो सेट आहे लल्लन सिंग यांच्या एनडीए नेत्यांच्या माध्यमातून दाखल करण्यात येणार आहे। आणि चौथा जो सेट आहे एनडीएचे जे सेकंड नेते आहेत त्यांच्या दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत एनडीए श्रीकांत शर्मा किंवा इतरही नेते जे आहेत यांच्या वतीने हा चौथा सेट दाखल करण्यात येणार आहे। 4 संचामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहे। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी साधारणतः जर बघितलं आहे 25 ऑगस्ट पर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल परत घेण्याची त्यांचा मुदत आहे। आणि जर बघितलं यांच्या तुल्यबळ लढाई जर बघितली तर इंडियाकडचे जे नेते आहेत सुदर्शन रेड्डी यांच्या विरुद्ध डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन या दोघांचे या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आमने सामने असणार आहे। आज जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर इतरही केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्वाचे मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत। साधारणतः 4 संचामध्ये हे दाखल केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित आहे आणि म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन यांना निश्चितपणे पाठिंबा देण्यात आला। ज्या पद्धतीचं संख्याबळ जर बघितलं उपराष्ट्रपती पदासाठी असलेलं संख्याबळ बघितलं तर संख्याबळ साधारणतः या आघाडीला साधारणतः राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या नेत्यांकडे आहे। साधारणतः 410 मतं जे आहे ते त्यांच्याकडे आहे आणि 390 जे मतं जे आहे ते साधारणतः जर बघितलं आपण तर इंडिया आघाडीच्या नेत्याकडे या आघाडीला जर बघितलं तर जे बहुमताचा आकडा जो आहे निश्चितपणे सत्ताधारी पक्षाकडे पाहायला मिळतो। आणि दरम्यानच्या काळामध्ये वायएसआर रेड्डी देखील यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे। त्याचमुळे तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर रेड्डीमध्ये काही वाद निर्माण व्हावा ही रणनीती विरोधी पक्षांच्या वतीने आखून त्यांना डॉक्टर सुदर्शन रेड्डी यांच्या डॉक्टर जे माजी न्यायमूर्ती आहेत त्यांचं उमेदवारी देण्यात आलं आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता हे सर्व नेतेच्या उपस्थितीने डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। संसद भवनामध्ये वसुधा एक जे निवडणूक कार्यालय तयार करण्यात आलं आहे। नवीन इमारतीमध्ये हे कार्यालय आहे। वसुधा म्हणून हा हॉल आहे, त्या हॉलमध्ये या पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महत्वाचं म्हणजे यामध्ये जेडीयूचे जे नेते आहेत लल्लन सिंग ते देखील याला उपस्थित आहे आणि
मोदी यांच्या उपस्थितीमध्ये साधारणतः 4 अर्ज दाखल केले जात आहे. हे 4ही अर्ज घेऊन जे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी हे 4ही अर्ज घेऊन तिथे आले. त्या संपूर्ण पीठासन अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आलेले आहे. निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयात आलेले आहे आणि याकडे जर बघितलं तर येत्या 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी लोकशाही आघाडीच्या वतीनं तीनही दिवस साधारणतः 7, 8, 9 या 3 दिवसांमध्ये साधारणतः प्रशिक्षण शिबिर सर्व एनडीएच्या खासदारांचं आयोजित केलं आहे आणि त्यात 9 तारखेला मतदान होणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं याच पद्धतीची जी रणनीती जी आहे इंडिया आघाडीच्या वतीनं म्हणजे ही जी लढाई आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक इंडिया आघाडीचे नेते विरुद्ध राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते दरम्यान असणार आहे. म्हणजे दोन्ही आघाड्या एकमेकांसमोर सामोर असणार आहे. पण निश्चितपणे ज्या पद्धतीचे संकेत मिळत आहे हे मतदान अतिशय गुप्त पद्धतीने होतं त्यामुळे यामध्ये अतिशय सावधानीपूर्वक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते जे आहेत संपूर्ण हे पाऊल टाकत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होईल अशा प्रकारचे स्पष्ट चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच प्रशांत, निवडणूक अतिशय रंगतदार होईल कारण की उपराष्ट्रपती पदाच्या जो पदाचा राजीनामा जगदीप धनखड यांनी दिलेला होता त्यानंतर ते पद रिक्त होतं आणि त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आलेले आहेत की कोण नेमकं उपराष्ट्रपती आता नवीन बनेल. त्यानंतर एनडीएने आपला उमेदवार दिलेला आहे. त्याचबरोबर प्रशांत, इंडिया आघाडीने देखील सुप्रीम कोर्टचे माजी जे न्यायाधीश आहेत सुदर्शन रेड्डी यांना त्यांचा उमेदवार म्हणून त्यांनी पुढे केलेला आहे. काय नेमकं चित्र जाणवतंय दिल्लीमध्ये? खास करून बघितलं तर 21 ऑगस्ट जे आहे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि 25 ऑगस्ट जे आहे ते उमेदवारी अर्ज परत घेण्याची तारीख आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की आता उमेदवारी अर्ज दाखल जो करणार आहे इंडिया आघाडीच्या वतीनं सुदर्शन रेड्डी ते उद्या करणार आहे. उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आज डॉक्टर CP राधाकृष्णन जे आहेत आपला इंडिया आघाडी म्हणजे एनडीएच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि इंडिया आघाडीच्या वतीनं ज्या पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे तर बहुतांश जे खासदारांचं मत जे आहे ते निश्चितपणे फायदेशीर व्हावं त्यांना मत निश्चितपणे आपला असं म्हणता येईल की ही माजी न्यायमूर्ती जे आहेत सुदर्शन रेड्डी यांना मिळावं यासाठी आता रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मताचं असतं की आज एनडीएने आपली संपूर्ण शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. एनडीएचे सर्व घटक पक्षाचे नेते जे आहेत या संपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहे. आपल्याला जर आपण नेत्यांचा उल्लेख केला तर आपण AIADMKचे नेते जे आहेत ते आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह आहेत, राजनाथ सिंह आहेत, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यानंतर डॉक्टर CP राधाकृष्णन आहे, लल्लन सिंग आहे, चिराग पासवान आहे, माजी आहेत जे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण तर सोबतच किरण रिजिजू आहे. निश्चितच प्रशांत, अनेक मोठे जे नेते आहेत ते इथे अर्ज भरण्यासाठी CP राधाकृष्णन यांच्या सोबत आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढची महत्त्वाची बातमी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाहून गेलेल्या मुख्याध्यापकाचा मृतदेह आता सापडलाय. 2 दिवसांपूर्वी सिपनपल्लीमधील नाल्यामध्ये झेडपी शाळेचे मुख्याध्यापक सोमा तलांडी यांच्या घरांकडे परतताना हे वाहून गेले होते तर आज त्यांचा मृतदेह आढळलाय. तसेच भामरागड तालुक्यामध्ये 2 जणांचा वाहून गेल्याने देखील मृत्यू झालेला आहे. मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस पडला आणि या मुसळधार पावसामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक मुख्याध्यापक होते ते वाहून गेले होते आणि त्यानंतर 2 दिवसांनंतर आज त्यांचा मृतदेह सापडलेला आहे. सिपनपल्लीमधील नाल्यामध्ये त्यांचा मृतदेह सापडलाय. तर जिल्हा परिषद शाळेचे हे मुख्याध्यापक होते सोमा तलांडे. घराकडे परतताना ते वाहून गेले. 2 दिवस तब्बल त्यांचा शोध सुरू होता आणि 2 दिवसानंतर त्यांचा मृतदेह आज आढळलाय. त्याचबरोबर भामरागड तालुक्यामध्ये 2 जणांचा वाहून गेल्यानं मृत्यू झालाय. गडचिरोली जिल्ह्यातील ही धक्कादायक बातमी. एक मुख्याध्यापक वाहून गेला आणि 2 दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडलाय.